नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत करतो आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस रे. आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हरदेस सर्वांचं मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 5 मे 2023. विद्यार्थी मित्रांनो, खाली काही तासांवरती आपला मुंबईचा पेपर येऊन ठेपलेला आहे आणि त्या मुंबईच्या पेपरच्या दृष्टीने चालू घडामोडीचे जे काही इम्पॉर्टंट आणि अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, काही एकदम दर्जात्मक. तुम्ही पाहिलं असेल आता 30 तारखेला कंबाईनचा पेपर झाला, 30 तारखेच्या कंबाईनच्या पेपरला पण कशा प्रकारे चालू घडामोडी प्रश्न आहे त्याचा एक आधार घेऊन त्याच्या अनुषंगाने एकदम टॉपच्या चालू घडामोडी आपण या ठिकाणी काढलेल्या आहे. खूप महत्वपूर्ण असणारे, मार्क देऊन जाणारे असणारे आत्ताच्या लेटेस्ट तर पाठील 6 महिन्यापासूनच्या तर आतापर्यंतच्या लेटेस्ट अशा घडामोडी राहणार आहे. आणि याच्यामध्ये मी आणि माझे सहकारी मित्र धुळगड सर आम्ही दोघं मिळून हा व्हिडिओ म्हणजे लेक्चर घेतोय. सगळ्यांनी लेक्चर शेवटपर्यंत पाहिजे. मोठं लेक्चर असणार आहे. फास्ट पळून पहा, हळू पहा, कसं पहा, परंतु खूप महत्वाच्या माहिती असणार आहे. आताच नुकत्याच निवडणुका पार पडल्या, त्याच्यानंतर संसद महोत्सव झाला, त्याच्यानंतर 3 राज्यांच्या निवडणुका असतील, त्याच्यानंतर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असेल किंवा जम्मू काश्मीर परिसीमन आयोग असेल किंवा 28वी महानगरपालिका असेल किंवा 49वे आणि 50वे सरन्यायाधीश असतील, हे असे महत्वपूर्ण प्रश्न असतील. हे मी घेणारे मी पाठीमागच्या 3 महिन्यांच्या चालू घडामोडी मी घेतोय आणि लेटेस्ट चालू घडामोडी धुळगड सर आपल्याला लगेच पुढच्या म्हणजे काही वेळानंतर लगेच ते पण लेक्चर त्या ठिकाणी घेतील. शेवटपर्यंत लेक्चर पाहायचं. सर्वांना ऑल द बेस्ट ऑफ लक मुंबईच्या पेपरसाठी. मात्र बेस्ट ऑफ लक, अजून भरपूर दिवस टाइम आहे पेपरला, 2 दिवस आहे. त्याच्या आधी हा व्हिडिओ नक्की पहा, लेक्चर नक्की पहा. जास्त उशीर न करता मी सुरुवात करतो आपल्या आजच्या व्हिडिओला. नवीन विद्यार्थ्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करून काय शेजारील बेल आयकॉन प्रेस करा आणि अजूनच नवीन असतील, नवीन पुढील तयारी तर त्यांनी या नंबरवरती मला व्हॉट्सअपला SMS करा. ओके, चलो लाईक ठोकतो. ओके, चला मित्रांनो, सुरुवात करतो आपण. पहिलाच प्रश्न आहे आपल्याकडे, अतिशय महत्वाचे प्रश्न या ठिकाणी असणार आहेत. पहा, राष्ट्रीय संसद, नीट लक्ष द्यायची शेवट, राष्ट्रीय संसद युवा महोत्सव. ओके, राष्ट्रीय संसद सरजी ते ठेव, राष्ट्रीय संसद युवा संसद महोत्सव. ओके, 2017ला त्याची घोषणा झाली होती मित्रांनो. 2019ला त्याला सुरुवात झाली होती आणि 2023चा कुठं झाला होता मित्रांनो? नवी दिल्ली. लक्षात ठेवा, अतिशय छोटे असणार आहेत परंतु खूप महत्वपूर्ण. थोडेसे हार्ड घेतोय, आधी सुरुवातीला थोडेसे अवघड घेतोय, त्याच्यानंतर आपण सोपे घेण्यात थोडेसे अवघड घेतो आधी, कारण का पाठीमागचे घेऊन राहिले. त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं, आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? राष्ट्रीय संसद युवा महोत्सव त्याचे जे अध्यक्ष होते मित्रांनो ते होते ओम बिर्ला. लक्षात ठेवा, अक्षर थोडंसं ते काही डिजिटल बोर्ड नाही त्यामुळे अक्षर थोडंसं खराब येऊ शकतं, म्हणजे चांगलं आहे ते पण दिसताना खराब दिसू शकतं. लक्षामध्ये हा ओम बिर्ला लक्षात घ्या. त्याच्यानंतर अतिशय महत्वाचा क्वेश्चन, आत्ताच मित्रांनो 3-4 राज्यांमध्ये काय झालं, निवडणुका पार पडल्या होत्या आणि त्याच्यात एक महत्वाचं राज्य होतं ते म्हणजे नागालँड. याच्यावरती तुम्हाला दाट शक्यता आहे प्रश्न याची. नागालँडमध्ये 14वी विधानसभेची निवडणूक पार पडली. कितवी? 14वी नागालँडमध्ये विधानसभेची निवडणूक पार पडली आणि ती विधानसभेची निवडणूक चर्चेत राहिली. त्याचं कारण असं होतं मित्रांनो का त्या ठिकाणी राज्यसभेवर आणि लोकसभेवर एक आमदार झाले. हंकानी जलाबू नावाची एक महिला आहे का जी सर्वात प्रथम त्या ठिकाणी काय झाली, आमदार झाली. ते पण नाव लक्षात ठेवा. आणि राज्यसभेवर पण फाक्तान कोब्रा नावाची एक महिला, ती सुद्धा राज्यसभेवर पहिल्यांदाच झालेली आहे. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मित्रांनो नागालँडमध्ये सुद्धा पहिली महिला, नागालँडच्या इतिहासामध्ये आजपर्यंत एक पहिली महिला मंत्री झाली. लक्षात ठेवा, महिला मंत्री, पहिली मंत्री महिला. नागालँडमध्ये एक पहिली मंत्री महिला झाली आणि त्या महिला मंत्रीचं नाव आहे मित्रांनो, लक्षात ठेवा का ते खूप महत्वाचं नाव आहे आपला क्रुसे. लक्षामध्ये क्रुसे नाव आहे त्या महिलेचं. काय नाव आहे? क्रुसे हे त्या महिलेचं नाव आहे. लक्षात ठेवा. अतिशय फास्ट मध्ये घेतोय मी. आता आपल्याला स्लो घ्यायला किंवा समजून सांगा किंवा विश्लेषणात्मक करायला त्याचा आपल्याकडे काही वेळ नाही. आणि लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर एकाच मतदारासाठी मतदान केंद्र. अजून एक प्रश्न, आताच्या ज्या निवडणुका पार पडल्या, गुजरात असेल, मणिपूर असेल, मेघालय असेल, नागालँड असेल, त्याच्यात एक अशी घटना घडली का एकाच मतदारासाठी एकच मतदान होते फक्त एकच मतदारासाठी मतदान केंद्र स्थापन करायची वेळ आली होती. आणि ते मतदान केंद्र मित्रांनो गीर अभयारण्याजवळ ते मतदारसंघ आहे मित्रांनो. तो गुजरातमध्ये गीर अभयारण्याच्या परिसरात असताना मतदारसंघ. लक्षात ठेवा, हरिदास नावाचा मतदार होता. त्या एका मतदारासाठी आपल्याला काय करावं लागतं, पूर्ण मतदारसंघावर त्यासाठी त्या ठिकाणी हे करावं लागलं होतं, मतदान करावं लागलं होतं. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जातो मित्रांनो. पुढचे अतिशय महत्वाचे प्रश्न का नुकतंच राष्ट्रीय पक्षांचा दर्जा कमी जास्त झालेला आहे. आप या पक्षाला नुकतंच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आलेला आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, आपवरती विशेष क्वेश्चन काय येऊ शकतो. जरी आप हा 9वा राष्ट्रीय पक्ष असला लक्षामध्ये, तरी लक्षात ठेवा का परत काय झालं मित्रांनो, 3 राष्ट्रीय पक्षांचा दर्जा काढून घेण्यात आला. तर 3 राष्ट्रीय पक्ष कोणते किंवा आप किती राज्यांमध्ये सत्तेवर आल्यामुळं किंवा किती राज्यांमध्ये आपण 2% जास्त किंवा 6 सदस्यांपेक्षा जास्त हे केल्यामुळं आपला त्या ठिकाणी दर्जा मिळाला हे आपल्याला लगेच या ठिकाणी काय होणार आहे, समजणार आहे. असं
ते याच्यावरती टाकेल तर हा पहा. चला आता राष्ट्रीय पक्ष, राष्ट्रीय पक्ष. आता राष्ट्रीय पक्ष काय, त्यासाठी काय आहे काय नाही हे आपल्या सर्वांना माहितीच आहे, त्याच्यामुळे त्याचा काय एवढा विषय नाही घेत मी. आलं लक्षामध्ये राष्ट्रीय पक्ष आपल्याला ते महत्वाचं नाही का किती राज्यांमध्ये पाहिजे वगैरे. चला डायरेक्ट मुद्द्यावरती येतो मी. आप हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळालेला हा आप आलं लक्षामध्ये. आप हा राष्ट्रीय पक्ष दर्जा मिळाला 9वा राष्ट्रीय पक्ष ठरलाय. कितवा? 9वा. तुम्ही म्हणशाल सर 9 कसं, पुढे पहा. आलं लक्षामध्ये. आप हा राष्ट्रीय पक्ष दर्जा मिळाला किंवा 9वा पक्ष ठरला होता विद्यार्थी मित्रांनो. मात्र लक्षात ठेवा आपची जी स्थापना झाली, स्थापना पण लक्षात ठेवा 26 नोव्हेंबर 2012. असं यायला नको का नुकतंच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आप या पक्षाची स्थापना केव्हा झाली होती मित्रांनो? 26 नोव्हेंबर 2012 आपची स्थापना झाली, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मित्रांनो आप जे विधानसभा मतदान केंद्र आहे, आपचे जे विधानसभा मतदान केंद्र आहेत, विधानसभा मतदान मतदान कुठं कुठं आपचे सध्या हे आहे. एक म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंजाब आणि दिल्ली, इथे त्यांची सत्ताचे, त्यात काही विषय ना लक्षामध्ये. पंजाब आणि दिल्लीमध्ये एक हाती सत्ता आहे त्यांच्या, लक्षामध्ये त्यांचं सरकार आहे पंजाब आणि दिल्लीमध्ये. मात्र त्यानंतर गोवा, लक्षात ठेवा एकदम व्यवस्थित, गोवा आणि गुजरात किती राज्यांमध्ये आपले सत्ता मिळवलेले सत्ता, म्हणजे किती राज्यांमध्ये आपचे लोकसभा राज्यसभा म्हणजे लोकसभा विधानसभेचे सीट आहेत? पंजाब, दिल्ली, गोवा आणि गुजरात. आणि लक्षात ठेवा गुजरातमध्ये आपले 12.95% मतदान, 12.95% मतदान मिळवले, म्हणजे जेवढं मतदान आपल्याला गरजेचं आहे म्हणजे सीट जे एकूण मतदानाच्या तेवढं आले. त्या ठिकाणी 5 जागेवरती विजय मिळवलेला आहे गुजरातने. किती जागेवरती? गुजरातमध्ये 5 जागांवरती त्यांनी विजय मिळवलेला आहे. आणि गोव्यामध्ये 2 जागा, आणि लक्षामध्ये गोव्यामध्ये 2 जागा आणि गुजरातमध्ये 5 जागा. आपला गुजरातमध्ये किती जागा आलेल्या आहेत? 5 जागा आलेल्या. म्हणजे मग मला एक सांगा, दिल्ली आणि पंजाब मध्ये काही विषय नाही. पंजाबमध्ये तुम्हाला माहिती सत्ता आहे, दिल्लीत पण सत्ता आहे. अशा 4 राज्यांमध्ये मित्रांनो काय आप आहे. मग मित्रांनो ह्या आपमुळे झालं काय? राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेलेले सदस्य कोणते? राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेलेले 3 सदस्य पक्ष का जे राष्ट्रीय पक्ष गमावलेले. मग आता 9तून 3 गेली, खाली किती राहिले? 6. म्हणजे आज रोजी राष्ट्रीय पक्षांची संख्या किती विद्यार्थी मित्रांनो? 6 एकूण राष्ट्रीय पक्षी भारतामध्ये आता सध्या आजच्या घडीला 6 राष्ट्रीय पक्ष. आलं लक्षामध्ये. मग मला एक सांगा कोणते ते? एनसीपी आलं लक्षामध्ये. तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जींचा, एनसीपी शरदचंद्रजी पवार साहेब. त्याच्यानंतर पुढचं जे आहे आपलं हे काय? सीपीआय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. आणि लक्षामध्ये. मात्र लक्षात ठेवा मार्क्सवादी का ज्याची स्थापना 1964 झाली होती. सीपीआयची एक स्थापना 1925 झालेली, त्याचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे. सीपीआय मार्क्सवादी का 1964 ज्याची स्थापना झाली होती त्याचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काय गेलेला आहे. त्याच्यानंतर तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये ज्यांची सत्ता त्याचा गेलेला आहे. आणि एनसीपी शरदचंद्रजी पवार साहेब यांचा असं 3 पक्षांचा काय झालं मित्रांनो? राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निघलेला आहे किंवा निवडणूक आयोगाने त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे. म्हणजे आता राष्ट्रीय पक्ष किती राहिले? 6 होते, आता किती 9 होते, किती राहिले? 6 राहिले. ओके चला पुढच्या प्रश्नाकडे जातो आता आपण. खूप महत्वपूर्ण, खूप इम्पॉर्टंट आणि खूप महत्वाच्या चालू घडामोडी असणार आहे. तुम्हाला महत्व फक्त एक डोक्यात राहिलं पाहिजे उद्या पेपरला जाता आणि पेपर झाल्यावर समजेल की याच्यातलं भरपूर चालू घडामोडी तुम्हाला अशा पेपरला दिसलेल्या आहेत. ओके चला पुढचं पाहिजे. 3 राज्याच्या निवडणुका झाल्या नुकत्याच. एक महत्वाची 3 राज्य का ज्यांच्या काय झालं होतं मित्रांनो? निवडणुका पार पाडल्या. 3 महत्वाचे राज्य का ज्यांच्या निवडणुका आता नुकतंच पार पाडल्या होत्या. ते म्हणजे नागालँड, त्रिपुरा आणि मेघालय. काय लक्ष द्या व्यवस्थित. नागालँड, त्रिपुरा आणि मेघालय याचे मुख्यमंत्री तुम्हाला विचारू शकतात. लक्षात ठेवा या 3 राज्यांचे मुख्यमंत्री राज्यपाल विचारले जाऊ शकतात, त्याच्यामुळे त्याच्याकडे प्रॉपरली व्यवस्थित लक्ष द्यायचे. राज्यपाल नागालँडमध्ये 60 सीट साठी निवडणूक झाली, त्रिपुरामध्ये 60 आणि मेघालयमध्ये 60. तिन्ही पण 60 आणि 60 सीट साठी काय झाली होती? निवडणूक त्या ठिकाणी पार पडली होती. बरोबर. त्याच्यामध्ये मित्रांनो एनडीपीपी इथं कोणतं सरकार आलं? एनडीपीपीचं सरकार आलं. लक्षात ठेवा नागालँडमध्ये जे नेफू रिओ कोण आहे त्यांचे मुख्यमंत्री? नेफू रिओ हे त्याचे काय झाले? नागालँडचे मुख्यमंत्री झाले. लक्षात ठेवा नावा नेफू रिओ. त्रिपुरामध्ये बीजेपीची सत्ता आली मित्रांनो. त्रिपुरामध्ये बीजेपीची सत्ता आली आणि जे पहिले मुख्यमंत्री होते माणिक शाह तेच त्रिपुरामध्ये परत काय झाले? माणिक शाह त्रिपुराचे काय झाले? मुख्यमंत्री झाले. आणि मेघालय जे आहे मित्रांनो मेघालयमध्ये एनपीपी ज्याला नुकतंच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे तो जो एनपीपी मित्रांनो त्याची सत्ता मेघालयमध्ये आली. आणि त्या ठिकाणी कॉन्राड संगमा काय? कॉन्राड संगमा हे नाव संगमा लक्षात ठेवा फक्त. हे काय मित्रांनो या मुख्यमंत्री झाले. म्हणजे आता आपल्याला 1, 2 आणि 3 राज्य 3 राज्यांच्या सीट्स आणि 3 राज्याचे मुख्यमंत्री. आणि अजून एक राज्य महत्वाचं ते म्हणजे गुजरात. ह्या राज्यावरती तर कायम प्रश्न येतो. याची जे विधानसभा सीट आहे 182 सीट आहेत. लक्षात ठेवा
182 सीटे इथं बीजेपीची एक हाती सत्ता आलेली, बीजेपीची एक हाती सत्ता. आणि लक्षात ठेवा बीजेपी गुजरातच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं झालंय का बीजेपीनेच नव्हे तर कोणत्या तरी एखाद्या पक्षाने 182 पैकी 156 जागेवरती एक हाती विजय मिळवलाय. याच्या आधी काँग्रेसने 149 जागेवरती विजय मिळवला होता. लक्षात ठेवा काँग्रेसने याच्या पूर्वी काँग्रेसने 149 जागेवरती विजय मिळवला होता. पहिल्यांदा असं झाले का 156 जागांवरती मिळवला. आणि त्या ठिकाणी त्यांचे मुख्यमंत्री कोण आहेत? पटेलच आहे ना गुजरातचे मुख्यमंत्री. लक्षामध्ये गुजरातचे मुख्यमंत्री. ओके, त्याच्यानंतर पुढे करा. पहा मित्रांनो, कलम 44 च्या संदर्भात खूप महत्वपूर्ण येऊ शकतो. लक्षामध्ये कलम याच्या संदर्भात खूप महत्वाचा प्रश्न येऊ शकतो. भूपेंद्र पटेल. लक्षामध्ये चला भूपेंद्र पटेल काय ते मुख्यमंत्री. घ्या पुढे कलम 44 खूप महत्वाचा क्वेश्चन, सर्वांना माहिती हे कलम 44. लक्षामध्ये खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. युसीसी म्हणजे युनिफॉर्म सिमिलर कोड. लक्षामध्ये म्हणजे समान नागरिक कायदा. लक्षामध्ये समान नागरिक कायदा याच्यावरती क्वेश्चन नाकारता येत नाही. लक्षात ठेवा. लक्षामध्ये शक्यता आहे नवे खूप महत्वाचं आहे. समान नागरिक कायदा लागू असणारं राज्य मित्रांनो गोवा. लक्षात ठेवा गोवा या राज्यामध्ये समान नागरिक कायदा लागू आहे. कारण का धर्मपंथ कमी असल्यामुळे त्या ठिकाणी मित्रांनो जास्त प्रमाणामध्ये जास्त कुठल्याच गोष्टीला विरोध नसल्यामुळे त्या ठिकाणी समान नागरिक कायदा काही लागू करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर उत्तराखंड हा एक राज्य आहे मित्रांनो. उत्तराखंड मध्ये पण समान नागरिक कायदा लागू होऊ शकतो. त्याच्या रंजना प्रकाश देसाई का ज्या परिसीमन आयोगाच्या अध्यक्ष होत्या त्यांच्या अंतर्गत ते त्याचे काय त्यांच्या एक समिती नेमलेली उत्तराखंडसाठी. लक्षात ठेवा उत्तराखंडसाठी. लक्षामध्ये मात्र त्या ठिकाणी अजून काही नाही. गुजरातनी पण घोषणा केलेली परंतु गुजरातमध्ये लागू झालेली नाही. घोषणा जी केलेली गुजरातनी मात्र गुजरातमध्ये काय तो अजून लागू झालेला नाही. लक्षात ठेवा गृहमंत्री हर्ष संघवी यांच्या अंतर्गत एक समिती आहे पण मात्र लागू झाली म्हणजे सध्या पुढे चालू फक्त एकमेव गोव्यामध्ये काय कलम 44 अंतर्गत समान नागरिक कायदा त्या ठिकाणी काय मित्रांनो लागू आहे. खूप अशा महत्वपूर्ण प्रश्न आहे. त्याच्यानंतर बिहारने काय केले जातीनीय जनगणना केली. लक्षात ठेवा पहिलं राज्य जातीनीय जनगणना केलेली कोणी बिहारने केलेली. चला पुढे पाहू आता आपण जम्मू काश्मीर परिसीमन आयोग. बाळांनो खूप महत्वाचा क्वेश्चन हा परिसीमन आयोग आपल्याला खूप महत्वाचा आहे. परिसीमन आयोगावरती आपल्याला क्वेश्चन आलेले आहे त्याच्या आधी पण मात्र मला तर वाटत नाही का आपल्याला परिसीमन आयोग एवढा महत्वपूर्ण. परिसीमन आयोगाचे होता अध्यक्ष लक्षात ठेवा कोणाच्या समिती आहे का रंजन प्रकाश देसाई नाव लक्षात ठेवा. मुंबईच्या पेपरसाठी रंजना प्रकाश देसाई अतिशय महत्वाचं हे नाव असणार आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे जे आपले हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती होते पहिले दीपंकर दत्ता यांची पुढे निवड झाली. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून निवड झाली. मग आता सध्या कोण आहे आपले गंगापूरवाला सध्या हायकोर्ट मुंबई. लक्षामध्ये कोण आहे आपले सध्याचे जे अध्यक्ष आहेत संजय गंगापूरवाला. संजय गंगापूरवाला लक्षात ठेवा संजय गंगापूरवाला हे कोण आहेत सध्याचे हायकोर्टाचे चीफ. लक्षामध्ये मुख्य न्यायाधीश. लक्षामध्ये त्याच्यानंतर खूप महत्वाचा क्वेश्चन महाधिवक्ता. हे जे महत्वाचे क्वेश्चन लक्षात महाधिवक्ता कोण आहेत सध्या आपले वीरेंद्र सराफ. लक्षामध्ये वीरेंद्र सराफ हे कोण आहे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत. लक्षात ठेवा वीरेंद्र सराफ. येणारे क्वेश्चन होते. मुख्य सचिव नुकतेच बदललेत आता 2 दिवसापूर्वी. 100% फार महत्वपूर्ण क्वेश्चन तो आपल्यासाठी असणार आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा क्वेश्चन आहे. याच्यानंतर महत्वाचा क्वेश्चन 28वी महानगरपालिका. लक्षात ठेवा 28वी महानगरपालिका याच्या संदर्भात एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो ही महानगरपालिका कोणती मित्रांनो इचलकरंजी. आणि इचलकरंजी ही जी महानगरपालिका बाळांनो ही कोणत्या तालुक्यात आहे तर लक्षात ठेवा ही तालुका हातकणंगले. आणि लक्षामध्ये हातकणंगले तालुक्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ही आहे. आणि लक्षात घ्या कोल्हापूर जिल्ह्यातली दुसरी महानगरपालिका आणि पुणे विभागातील 6वी महानगरपालिका. कारण तो पुणे प्रशासकीय विभाग होतो कोल्हापूरला. कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली. लक्षामध्ये पुणे. तर मित्रांनो त्याच्यामधली 6वी पुणे विभागातली 6वी महानगरपालिका ही कितवी पुणे विभागातली 6वी महानगरपालिका आणि कोल्हापूर विभागात कोल्हापूर जिल्ह्यातली दुसरी महानगरपालिका. मग अजून एक नवीन प्रश्न निर्माण झाला की महाराष्ट्रात 2 किंवा 2 पेक्षा महानगरपालिका असणारे एकूण जिल्हे किती. महाराष्ट्रामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त महानगरपालिका असणारे एकूण जिल्हे किती. तर लक्ष द्या इकडं पहिला ठाणे याच्यामध्ये 6 महानगरपालिका आहे. दुसरा पुणे याच्यामध्ये 2 महानगरपालिका आहे. ओके त्याच्यानंतर तिसरा नाशिक याच्यामध्ये पण 2 महानगरपालिका आहे. आणि आता कोल्हापूर झाला ज्याच्यामध्ये सुद्धा काय झाले 2 महानगरपालिका या ठिकाणी आलेल्या आहेत. मग ठाण्यात 6 आहे, पुण्यात 2, पिंपरी चिंचवड आणि पुणे नाशिक यावला मनमाड आणि नाशिक मालेगाव आणि नाशिक आणि कोल्हापूरमध्ये इचलकरंजी आणि कोल्हापूर असं 2. म्हणजे आता लक्षात ठेवा हा एक फार महत्वाचा महाराष्ट्रात 2 किंवा 2 पेक्षा जास्त महानगरपालिका असणारे एकूण जिल्हे किती तर ते 4 जिल्हे आहेत. लक्षात ठेवा. ओके चला पुढच्या क्वेश्चन कडे आपण जातो मित्रांनो. त्याच्यानंतर
ओबीसी जे आहे, ओबीसी आयोग जो नेमला राजकीय भारताचा, तर जयंत बाटे आयोग लक्षात ठेवा. आणि जयंत बाटे आयोगाने असं सांगितलं का महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संख्या किती सध्या 38% संख्या आहे. हा क्वेश्चन येणार नाही तुमचा, एवढा सोपे आपले एवढा अवघड क्वेश्चन तुम्हाला येणार नाही, काळजी नका करू. सोपे क्वेश्चन येणार आपल्याला चालू घडामोडीचे. आणि लक्षात ठेवा लेक्चर शेवटपर्यंत पाहिजे, अजून खूप प्रश्न घेणार आपण, खूप मोठं लेक्चर असणार आहे. लक्षामध्ये खूप प्रश्न आहे. चला त्याच्यानंतर खूपच महत्वाचा क्वेश्चन का जो क्वेश्चन तुम्हाला गरजेचा आहे आणि गरजेचाच नाही तर खूपच गरजेचं आहे लक्षामध्ये, आणि त्याच्यावरती आपल्याला प्रश्न येणारच आहे. 100% नाही, 200% नाही, 300% क्वेश्चन राहणार आहे. 49वे सरन्यायाधीश कोण आहेत मित्रांनो आपले, तर लक्षात ठेवा उदय उमेश लळित. लक्षात ठेवा उदय उमेश लळित. तुम्ही माहिती सर आता 50वे झाले हे काय सांगत, हा ऐक तू नीट लक्षामध्ये, उदय उमेश लळित हे किती 49वे. कारण का आतापर्यंत बऱ्याच वेळा असं झालेले 50वे झाले की 49वे विचारलेले, 50वे झाले 51वे नाही विचारणार, 50वे झाले की 49वेच्या आधी विचारलेले, 49वे झाले त्यावेळेस 48 विचार, 48 झाले त्यावेळेस 47 विचारलेले लक्षामध्ये. त्याच्यामुळे लक्षात ठेवा खूप महत्वाचे. हा आणि हे उदय उमेश लळित हे का मी घेतले तर हे एकूण 74 दिवस होते. आणि लक्षात ठेवा बरेच जण म्हणले का सर्वात कमी दिवस कालावधी नाही, सर्वात कमी दिवसाने विचार केला तर हे 5वे बाळांनो, 5वे. लक्षात ठेवा सर्वात कमी दिवस राहिलेले आहेत 17 दिवस. सर्वात कमी जे राहिले ते किती दिवस राहिलेत मित्रांनो, 17 दिवस राहिलेले आहेत. आणि ते 17 दिवस जे राहिले होते मित्रांनो ते आहेत के.एन. सिंह. फक्त 17 दिवस राहिले. के.एन. सिंह हे आजपर्यंत सर्वात कमी कालावधीसाठी राहिलेले भारताचे सरन्यायाधीश के.एन. सिंह सर्वात. आणि लक्षात ठेवा के.एन. सिंह सर्वात वयोवृद्ध सुद्धा होत्या, सर्वात वयोवृद्ध पण होते. खूप महत्वाचं आहे, लक्ष द्या, लक्षपूर्वक ऐका, लक्षपूर्वक ऐका. सर्वात वयोवृद्ध के.एन. सिंह होते आणि सर्वात कमी कालावधीसाठी म्हणजे 17 दिवस राहिले होते ते पण के.एन. सिंह होते. मग मला सांगा उदय उमेश लळित किती दिवस राहिले, 74 दिवस राहिले. किती दिवस राहिले, 74 दिवस राहिले उदय उमेश लळित लक्षामध्ये. ठीक आहे चला पुढे बघा. मग आता 50वे खूप महत्वाचे. हे 50वे जे सरन्यायाधीश झाले हे मी 2018ला सांगितलं होतं का हे 2023 ला सरन्यायाधीश असतील, ज्यावेळेस राजगुरुनगर खेडकार हे खेडचे लक्षामध्ये. आणि त्यानुसार जर पाहिलं तर ते एकूण 2023 साली यांचाच नंबर लागत होता. आजही सांगतो तुम्हाला, आजच सांगतो 2027 ला आतापर्यंत एकही महिला सरन्यायाधीश झालेली नाही भारताची. आता पहिली महिला सरन्यायाधीश जी होईल भारताची ती 2027 ला होईल, लक्षात ठेवा लक्षामध्ये. चला त्याच्यानंतर पुढे बघा 50वे. मग आता आपल्याला पाहिजे 50वे सरन्यायाधीश लक्षामध्ये. 50वे सरन्यायाधीश आता आपल्याला काय करायचे या ठिकाणी पाहिजे. हे सर्वांना माहिती आहेत, सुवर्ण आहेत आणि महत्वाचे पण आहेत. आणि न्यायमूर्ती धनंजय लक्षामध्ये, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड. मित्रांनो प्रॉपर हे तसे विचार केला तर कनेलसर म्हणून गाव आहे खेड तालुक्यामध्ये, छोटस खेडे गाव आहे, त्या खेडे गावातील आहेत. आणि यांचे वडील पण भारताचे सरन्यायाधीश झालेले आणि त्यांचा मुलगा सुद्धा भारताचे सरन्यायाधीश झालेले. अशी घटना भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलेली, लक्षात ठेवा लक्षामध्ये. आणि लक्षात ठेवा मराठी भाषा बोलणारे धनंजय चंद्रचूड हे मराठी भाषा बोलणारे कितवे सरन्यायाधीश आहे, 5वे. ओके कितवे, 5वे. याच्या आधी शरद बोबडे वगैरे ते बरेच होते 4 जण, आता हे कितवे, 5वे आहेत. कितवे आहेत, 5वे. आणि लक्षात ठेवा 9 नोव्हेंबरला त्यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली बाळांनो. कधी, 9 नोव्हेंबरला. आणि 10 नोव्हेंबरला लक्षात ठेवा 10 नोव्हेंबर 2024 ला ते निवृत्त होणार आहे. 10 नोव्हेंबर 2024 ला निवृत्त होणार आहे. आणि विशेष म्हणजे 10 नोव्हेंबर हा त्यांचा वाढदिवस असतो. हे आपल्याला विचारलं नाही पण लक्षात ठेवा 10 नोव्हेंबर हा त्यांचा वाढदिवस असतो. कोणाचा, धनंजय चंद्रचूड यांचा लक्षामध्ये. हे 50वे सरन्यायाधीश आहेत. ओके चला पुढे घेऊया, आता पुढे सुरुवात करू. खूप महत्वाचे आहे, तुम्हाला समजत असेल कशा प्रकारे चालू आहे घडामोडी. ओके हा पुढं. आता ह्या माणसाबद्दल जास्त काही सांगणार नाही कारण का तुम्हाला सर्व काही माहिती आहे या माणसाबद्दल, त्याच्यामुळे ठीक आहे. पण तरी थोडक्यात सांगतो, जास्त काही सांगायची गरज नाही. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न आला तरी तुम्ही सांगू शकता. त्यांनी काय वक्तव्य केले हे सुद्धा तुम्ही सांगू शकता, काही सांगू शकता. मात्र एक गोष्ट तुम्ही सांगू शकत नाही का ती फार महत्वाची, ती विचारली तर गडबड होऊ शकते. याच्या आधी असं बऱ्याच वेळा झालेलं आहे, मोठ्या तुम्हाला आठवत नसेल ज्यावेळेस मोदी निवडून आले त्यावेळेस मोदींचे मतदारसंघ विचारलेले, राहुल गांधींचे मतदारसंघ विचारलेले, देवेंद्र फडणवीसचा सुद्धा मतदारसंघ विचारलाय. मग एकनाथ शिंदेचा मतदारसंघ काय विचारला जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे एकनाथ शिंदेचा मतदारसंघ लक्षात ठेवा. हे महाराष्ट्राचे व्यक्तिशः 20वे तर पदानी 30वे आहेत. हे सगळ्या दुनियाला माहिती आहे. लक्षामध्ये व्यक्तिशः 20वे आणि पदानी 30वे आहेत. लक्षामध्ये एकनाथ शिंदे. मग मित्रांनो त्यांचा मतदारसंघ लक्षात ठेवा. एकनाथ शिंदेचा जो मतदारसंघ आहे हा प्रॉपरली लक्षात ठेवा
खूप महत्वाचा मतदारसंघ आहे त्याचा म्हणजे कोपरी पाचपाखडी. आलं लक्षामध्ये? ठाण्यामधला कोपरी पाचपाखडी हा त्यांचा मतदारसंघ आहे. लक्षात ठेवा कोपरी, लक्षात ठेवा कोपरी. आलं लक्षामध्ये? कोपरी लक्षात ठेवा तरी तुमच्या काय होईल या ठिकाणी लक्षात राहील. आलं लक्षामध्ये? चला त्याच्यानंतर पुढे पाहिजे, लय पाहिजे अजून, लगेच कोणी हटायचं नाही. चला ओके घ्या. जागतिक भूक निर्देशांक आपल्याला विचारला जातो. लक्षामध्ये? जागतिक भूक निर्देशांक विचारतात. त्याचबरोबर जागतिक भूक निर्देशांक, जागतिक आनंदी अहवाल वगैरे मोकर काही पण विचारतात. ओके घ्या. तत्पूर्वी स्वच्छ भारत निर्देशांक घ्या, का जे नीती आयोग करतं. स्वच्छ भारत निर्देशांक, लक्षामध्ये? स्वच्छ भारत निर्देशांक 100% तुम्हाला निर्देशांकावरती मुंबईला क्वेश्चन राहणार म्हणजे राहणार का हे नीती आयोग काढता. हा नीती आयोग काढत असतं. इंदोर हे शहर आहे मित्रांनो, इंदोर कंबाईनचा क्वेश्चन. इंदोर हे शहर सलग 6व्यांदा आपल्याला विचारणार नाही, मात्र एवढा बाकी विचार. सर्वात स्वच्छ शहर कोणतं? इंदोर, मध्य प्रदेश मध्ये 7 स्टार सिटी म्हणून त्याला आता ओळखलं जातं. लक्षात ठेवा 7 स्टार किंवा पहिली 7 स्टार सिटी. आलो स्टार सिटी गाडी नाही, पहिली 7 स्टार, पहिली 7 स्टार सिटी. लक्षात ठेवा, कळलं? भारतातील पहिली 7 स्टार सिटी असं कोणत्या शहराला म्हणतात? इंदोरला म्हणतात. सर्वात स्वच्छ शहर कोणतं? इंदोर. आणि ते इंदोर कुठे? एमपी मध्ये. लक्षात ठेवा सलग 6व्यांदा इंदोरने तो काय केला? मारलेला आहे. काय नंबर? ओके. मग मला सांगा स्वच्छ भारत निर्देशांक जो आहे हा कोण ठरवतं? नीती आयोग हा स्वच्छ भारत निर्देशांक ठरवत असतं. त्याच्यानुसार जर विचार केला तर इंदोर हे काय आहे? 1 नंबरला आहे. सुरत, इंदोर नंतर सुरत 2 नंबर आहे. लक्षात ठेवा 1 नंबर इंदोर, 2 नंबर सुरत. सुरत तो गुजरात में आहे. ओके. इंदोर 2 नंबरला कोणते मित्रांनो? सुरत 2 नंबरला आहे. आणि आपली मुंबई MI. ओके. मुंबई 3 नंबरला. लक्षात ठेवा मुंबई जी आहे आपली 3 नंबरला. लक्षात ठेवा जी मुंबई आहे किती नंबरला आहे? 3 नंबरला मुंबई. आणि सर्वात स्वच्छ राज्य जर विचारलं, सर्वात स्वच्छ राज्य, अरे जर इंदोर मध्य प्रदेश मध्ये मग राज्य पण मध्य प्रदेश येईल का? असं लॉजिक नाही लावायचं. पण मध्य प्रदेश उत्तर त्याचं. लक्षामध्ये? त्याचं उत्तर काय? मध्य प्रदेश. लक्षात ठेवा उत्तर काय त्याचं? मध्य प्रदेश. सर्वात स्वच्छ राज्य कोणतं आहे? मध्य प्रदेश. 2 नंबर छत्तीसगड आणि 3 नंबरला आहे आपला महाराष्ट्र माझा. लक्षामध्ये? महाराष्ट्र हा किती नंबरला आहे? 3 नंबरला आहे. ओके. चला खरं तर पोलीस भरती दृष्टी थोड्याशा अवघड वाटत असते ना चालू घडामोडी, पण महत्वाचे आहेत. लक्षात ठेवा कारण पेपर आपला कसा पण फिरू शकतो, येऊ शकतो. चला पुढं. चला नेक्स्ट. खूप मोठे लेक्चर असणार आहे, तुम्ही पळून पहा, थांबून पहा, दमानी पहा, कसं बी पहा. लक्षामध्ये? त्याच्यानंतर टीबी, पण हा प्रश्न मी स्किप करतो. टीबीच्या संदर्भात आपल्याला क्वेश्चन येणार नाही कारण ते भारताने जे लक्ष ठेवले टीबीचं 2025 पर्यंत संपवण्याचं लक्ष. लक्षात ठेवा परंतु ते असे क्वेश्चन येणार नाही. त्यानंतर पुढे घ्या. ज्या भारतीय पर्यटन सांख्यिकी अहवाल केला. लक्षामध्ये? ते एवढा पण अवघड येणार नाही. हा घ्या. जगातले सर्वात महागडे शहर, जगातले सर्वात महागडे शहर हा प्रश्न लक्षात ठेवा. जगातले सर्वात महागडे शहर मुंबईला मित्रांनो क्वेश्चन आंतरराष्ट्रीय लेवलचे पण राष्ट्रीय लेवलचे आंतरराष्ट्रीय लेवलचे प्रश्न. हाँगकाँग. लक्षामध्ये? कोणतं आहे? हाँगकाँग. लक्षात ठेवा जगातले सर्वात महागडे शहर कोणते मित्रांनो? हाँगकाँग जगातलं सर्वात महागडे शहर. आणि खूप महत्वाचा क्वेश्चन आता जो मी तुमचा सांगतो तो म्हणजे रामसर स्थळ. रामसर स्थळाचा अतिशय महत्वाचा आहे. आणि याच्यामध्ये परत तुमचे रिव्हिजन बाकीचे काही असेल दुसरे सर लगेच घेणार चालू करा लेक्चर, त्याच्यामुळे ते पण तुम्हाला भेटून जाईल. या पुढं रामसर करार हा खूप महत्वाचा कारण आहे मित्रांनो, कारण का ह्या कराराला बाळांनो 2021 ला काय झालं मित्रांनो? याला काय झालं असेल बरं? 21 ला काय होणार जाऊन होऊन 50 वर्ष पूर्ण झाले. रामसर कराराला किती वर्ष पूर्ण झाले? 2021 ला 50 वर्ष पूर्ण झाले. 2 फेब्रुवारी 1971 2 फेब्रुवारी 1971 ला काय झालं बाळांनो? रामसर करार झाला होता. त्याच्यानंतर जगाने कधी स्वीकारला तो? जगाने स्वीकारला 1975 ला जगाने. आणि भारताने कधी स्वीकारला तो? भारताने 2 फेब्रुवारी 1981 ला. कोणी स्वीकारला होता मित्रांनो तो? सॉरी 82 ला. भारताने कधी स्वीकारला? 82 ला. 2 फेब्रुवारी 1982 ला तो भारताने स्वीकारला होता. भारतात एकूण क्षेत्र, नवीन विद्यार्थी नीट पहा, आता जे सिनियर विद्यार्थी त्यांनी अभ्यास केलेला, त्यांनी वाचलेले, पण जे नवीन विद्यार्थी हे डायरेक्ट हॉल तिकीट आले जाणारे पेपरला, त्यांनी नीट लक्ष द्या. एकूण क्षेत्र किती? 75. एकूण किती? 75 का अमृत महोत्सव 75 काय मित्रांनो? एकूण क्षेत्र. सर्वाधिक रामसर करार असणारं राज्य कोणतं? भारतामध्ये सर्वाधिक रामसर असणारं राज्य कोणतं? तर सर्वाधिक रामसर असणारं राज्य बाळांनो तामिळनाडू. लक्षात ठेवा एकूण 14 आहेत. किती? 14. तामिळनाडू मध्ये किती? एकूण 14 आहे. सर्वाधिक कोणामध्ये? तामिळनाडू. सेकंडला आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश मध्ये किती? 10.
आणि मग आहे आपला महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे 3 नंबर नाही, पण महाराष्ट्रामध्ये किती 3. लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये किती आहेत मित्रांनो 3 आहेत. आलं लक्षामध्ये. नांदूर मध्यमेश्वर आसन, लोणार सरोवर आसन, आता ते पहिलं याचं हे आसन इथलं. ओके असे 3. घ्या पुढं 2021 वन आव्हान. ठीक आहे ते पण आपल्याला काही येणार नाही, एवढं महत्वाचं नाही ते. त्याच्यानंतर चित्ता, प्रोजेक्ट चित्ता. चित्त्यावरती प्रश्न येऊ शकतो की आपण 17 देशातून चित्ते आदिवास आढळतो. जगामध्ये फक्त 17 देश असे आहेत का त्या ठिकाणी चित्त्याचा, मी सगळंच लिखाण शक्य नाही मित्रांनो, मी काही ओरली पण सांगतो, ऐकत जा तुम्ही, महत्वाचं आहे. तुम्ही काय आता ऐकायची तुम्हाला पण लिहायची गरज नाही, कारण तुम्ही पेपरला जाता 2 दिवसात. फक्त 17 देश असे जगामध्ये का ज्या ठिकाणी चित्ते आढळतात, आणि भारतामध्ये फक्त गिर अभयारण्य आहे गुजरातमध्ये, त्या ठिकाणी चित्त्याचं अस्तित्व आदिवास आढळतो. बाकी जास्त इतरत्र काही चित्ता आढळत, सॉरी भारतात नाही, ते सिंह आढळतो तिथं. घ्या इंदिरा गांधी यांनी सुद्धा 1970 ला काय केलं होतं मित्रांनो, इराणकडून चित्ते घेण्याचं ठरवलं होतं आणि घेणार पण होते. मात्र करार झाला होता चित्ते आणायच्या आतच तिथलं सत्ता पालट झाली, संपला विषय. आता जे पहिले चित्ते आणले होते आपण, पहिले जे 5 मादी 3 नर आणले होते, पहिले सद्भावना दूत म्हटलं ते नामिबिया येऊन आणले होते. आणि आता नंतर कुठून आणलेत मित्रांनो 5 मादी आणि 7 नर दक्षिण आफ्रिकावरून. ऍक्च्युअली ते त्याच खंडातले येणारे शहरे, पण दक्षिण आफ्रिकावरून आणले. आलं लक्षामध्ये. आणि आशा नावाची मादी काय झाली तिथं मरण पावली. आशा नावाची जी मादी होती ती मरण पावली, त्याच्यामुळे त्यातून एक चित्ता कमी झाला. परंतु एक मादीने 3 चित्त्यांना जन्म दिला, परत ती संख्या 22-23 गेली वाढून. आलं लक्षामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून फार फार महत्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. 1 ऑक्टोबर 2022 लक्षात ठेवा, हा एक खूप महत्वाचा. 5G सेवा भारतात केव्हा सुरू झाली. आलं लक्षात. 5G सेवा, आता आपल्या मोबाईलला बघा वरती नेटच्या वर 5G येतं, परंतु ते 3G 4G चालत आहे. आलं लक्षात. 1 ऑक्टोबर 2022 ला काय झालं मित्रांनो, 1 ऑक्टोबर 2022 ला काय झालं मित्रांनो, 5G सेवा सुरू झाली. 5G सेवा लक्षात ठेवा. आणि प्रथम देश 5G सेवा पूर्णपणे सुरू करणारा प्रथम देश कोण असन, नोकिया, दक्षिण कोरिया. लक्षात. दक्षिण कोरिया हा पहिला देश आहे, लक्षात ठेवा. आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी, महाराष्ट्रावरती क्वेश्चन आहे, सॉरी भारतावरती, प्रत्येक जिल्ह्यासाठी, प्रत्येक जिल्हा 5G करणारं राज्य किंवा 5G असणारं राज्य, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 5G असणारं राज्य कोणते, गुजरात. थोड्याशा मित्रांनो लक्षात ठेवा राष्ट्रीय लेवलच्या थोड्याशा चालू घडामोडी, अवघड घेऊ राहील थोडं, तुम्हाला अवघड जायचं असेल पण सोप्यांकडे जातोय मी नंतर. कारण त्याच्यानंतर मित्रांनो एक रोग आला होता आपल्याकडे, रोग लक्षामध्ये, लंपी रोग आला होता, एक लंपी रोग लक्षात ठेवा, आणि एक मंकी पॉक्स, असे 2 रोग आले होते. तर हा जो लंपी रोग आहे मित्रांनो, हा कोणाला होत होता, दुभते जनावर. लक्षामध्ये, जे जनावरे होते त्यांना होत होता, माणसांना होत नव्हता. लक्षात ठेवा. तो कोणत्या देशात त्याचे झालं, तो झांबिया, कोणत्या देशात उगम झाला त्याचा, किंवा पहिला रुग्ण किंवा पहिला त्याचा उगम झांबिया देशात झाला. त्याच्यानंतर मंकी पॉक्स, का ज्याचं नाव बदललं आणि त्या मंकी पॉक्सला यम पॉक्स असं म्हणतात. काय म्हणतात, यम पॉक्स असं म्हटलं गेलं. आणि त्याचा उगम पाहिला कांगो देशात प्रथम. ओके, कांगो देशात. लक्षात ठेवा मंकी पॉक्स कुठं होता प्रथम, कांगो देशात. आणि लंपी झांबिया आणि मंकी कांगो देशात. लक्षामध्ये. त्याच्यानंतर मित्रांनो टॉप 500 संगणक आहे जगातले, टॉपचे 500 जे संगणक आहे त्यातला सगळ्यात टॉपचा जो संगणक आहे मित्रांनो 1 नंबरला तो आहे फ्रंटियर. लक्षात ठेवा कोणता संगणक आहे तो, फ्रंटियर आहे. आणि हा USA चा संगणक आहे फ्रंटियर. दुसरा आहे फुगाऊ, फुगाऊ वरूनच तुम्हाला समजलं असेल जपानचा आहे. आणि तिसरा आहे CUMI कुमी. CUMI कुमी हा फिनलँडचा आहे. लक्षात ठेवा फिनलँड. लक्षात, फिनलँड. अशा प्रकारे मित्रांनो काय मित्रांनो ह्या चालू घडामोडी महत्वपूर्ण आपल्याला आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, स्वतःची इंटरनेट सेवा सुरू करणारं भारतातलं पहिलं राज्य, स्वतःची इंटरनेट सेवा सुरू करणारं भारतातलं पहिलं राज्य केरळ आहे. आणि लक्षात ठेवा लय अवघड असं काही वाटलं ना, जर काहीच नसेल तर ऑप्शन मध्ये केरळ असतं, चांगलं काम असेल, वाईट नाही बरं का, चांगलं काम असेल भारतातलं पहिलं सर्वाधिक असं तसं, तर त्याचं उत्तर 70% केरळ लिहायचं. पण कधी माहित असेल तर, माहित नसेल तर, माहित असल्यावर नका लिहू. घ्या. त्याच्यानंतर स्वतःची इंटरनेट सेवा सुरू करणारं राज्य कोणते, केरळ आहे. त्यानंतर बालग्राम सभा, बालग्राम सभा जी 24 एप्रिलला बालग्राम सभा भरणारे भारतातलं पहिलं राज्य, बालग्राम सभा, बालिका ग्राम सभा नाही, बालग्राम सभा. लक्षात ठेवा का जी 24 एप्रिल पंचायत राज दिन आहे मित्रांनो, त्या दिवशी भरवली, ते राज्य आहे महाराष्ट्र. लक्षात ठेवा बालग्राम सभा भरवणार राज्य कोणते, महाराष्ट्र आहे. त्याच्यानंतर पीक विमा मोफत करणार राज्य, पीक विमा छोटे छोटे पण घेतोय, पीक विमा मोफत करणार राज्य जे आहे मध्य प्रदेश. लक्षात ठेवा पीक विमा मोफत करणार राज्य कोणते मित्रांनो, मध्य प्रदेश आहे. त्यानंतर बालिका पंचायत, बालिका पंचायत करणारं राज्य जे आहे, बालिका पंचायत करणारं जे राज्य ते कोणते मित्रांनो, बालिका पंचायत राज्य आहे गुजरात. लक्षामध्ये, बालिका पंचायतवाला राज्य कोणते, गुजरात. लय महत्वपूर्ण क्वेश्चन लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इथेनॉलवर चालणारी पहिली कार जी आली आता बघा, इथेनॉलवर चालणारी जी पहिली कार नितीन गडकरींनी पण आपल्याला भाषणात सांगितलं होतं, ती कार कोणत्या कंपनीने काढली, टोयोटा. लक्षामध्ये, टोयोटा कंपनीने आणली. लक्षात ठेवा. त्यानंतर
काही ऍप्स आहेत, ई समाधान पोर्टल असन, त्यानंतर निदान ऍपचा असन, भविष्य निर्वाह असन, जेम्स वेब असन, ठीक आहे, त्यातलं काय महत्वाचं नाही. म्हणजे ते ऍप्लिकेशन इतके टेक्निकलचे क्वेश्चन आपल्याला येणार नाही, हे लक्षात ठेवा. आपल्याला नॉर्मली क्वेश्चन येतील, टेक्निकलचे क्वेश्चन येणार नाही. त्याच्यानंतर मित्रांनो, ज्याप्रमाणे नीती आयोग आहे भारतात, नीती आयोग, त्या नीती आयोगाच्या धर्तीवरती मित्रा, लक्षामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये काय केलं मित्रांनो, मित्र आयोग हा सुरू म्हणजे आयोग सुरू केला. त्याच्यासारखं मित्र म्हणजे काय, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन, लक्षामध्ये मित्रा. सरकारसाठी मित्र हे थिंक टँक म्हणून काम करते. थिंक टँक म्हणजे म्हणून काय, सरकारला एक सल्ला देण्याचं काम कोण करते, मित्रा करते. मित्रा येऊ शकता महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन, लक्षामध्ये. आणि मित्रांनो, हे मित्र जे आहे हे एक नियामक मंडळ आणि एक कार्यकारी मंडळ, ह्या दोन याच्यामध्ये चालणार आहे. मित्र जे आहे एक नियामक मंडळ आणि एक कार्यकारी मंडळ याच्यामध्ये चालणार आहे. तुम्ही माझ्या सोबतच चला, मी बोलतानाच इकडे लक्ष द्या, तरच तुम्हाला समजेल. नंतर पाहिजे असेल तर अक्षर कळायचं नाही. नियामक आणि कार्यकारी मंडळ, आणि त्याचे सीओच महत्वाचे आहे, ते आहे प्रवीण सिंग परदेशी. प्रवीण परदेशी काय त्याचे मित्राचे सीए, लक्षात ठेवा. सीओ आहे आपले, सीओ आहे, लक्षामध्ये खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पेमेंट बँका, पहिली पेमेंट बँक एअरटेल, लक्षात ठेवा, महत्वाचा क्वेश्चन येऊ शकतो, सांगता येत नाही. त्याच्यानंतर INS विक्रांत जी आहे मित्रांनो, ही 96% स्वदेशी बोट आहे, लक्षामध्ये 96% स्वदेशी. आणि त्याची जी लांबी वगैरे काय विचार, पण लक्षात ठेवा, कोचिन शिपयार्ड या ठिकाणी ती बांधणी झाली. त्याची 262 मीटर लांब आणि रुंदी त्याची 62 मीटर. चला, त्याच्यानंतर मित्रांनो, पहिले CDS आणि दुसरे CDS हे फार महत्वाचं आहे. जे दुसरे CDS आता जे चव्हाण आहे जे आहे, त्याच्यानंतर पहिले जे CDS आहे मित्रांनो, बिपिन रावत. ओके, हे बिपिन रावत सरांचं जे नाव आहे मित्रांनो, हे अरुणाचल प्रदेशमध्ये जी छावणी, लष्कराची छावणी किबिछू, किबिछू नावाची छावणी अरुणाचल प्रदेशमध्ये त्याला त्यांचं नाव काय केलं त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यानंतर भारतात थोडं जास्तच याचं होतं, मी कमी घेतो थोडंसं जास्त काय. हा हिमाचल प्रदेशवरती घ्या. चला आता, हिमाचल प्रदेश एक निवडणूक राहिली होती मागायची आपली, हिमाचल प्रदेशावरती एक निवडणूक बाकी होती. लक्षामध्ये काळजी करायचं नाही, लेक्चर मोठं होणार आहे, एखाद्या तासाचं लेक्चर राहील, तुम्हाला परत पुढे काय होणार लेक्चर मिळणार आहे, त्यात कुठल्याच प्रकारची शंका नाही. लक्षामध्ये हिमाचल प्रदेशमध्ये जी सत्ता आली मित्रांनो, सत्ता पालट नव्हे, काँग्रेस, तिथं कोण सत्ता आली मित्रांनो, हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता आली, लक्षात ठेवा. आणि त्या ठिकाणी सुखविंदर सिंग सुखविंदर सिंह मुख्यमंत्री, तिथले जे सीएम आहे सुखविंदर सिंह, लक्षात ठेवा, सुखविंदर सिंह काय त्या ठिकाणचे काय सीएम झालेत, मुख्यमंत्री. खूप महत्वाचा क्वेश्चन आहे, विचारू शकतात, कारण का काँग्रेसचं सरकार तिथं. लक्षामध्ये हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री कोण, मणिपूरचे मुख्यमंत्री कोण, मेघालयचे मुख्यमंत्री कोण, नागालँडचे मुख्यमंत्री कोण, गुजरातचे मुख्यमंत्री कोण, उत्तर प्रदेशचे नाही विचारायचे, कारण उत्तर प्रदेश जुने झाले आता मुख्यमंत्री, सगळ्यात जगाला माहिती ते मुख्यमंत्री, लक्षामध्ये. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचं, जगातील सगळ्यात उंचीवरचं मतदान केंद्र, हा क्वेश्चन इथून मागं पण येऊन गेलेला, जगातलं सगळ्यात उंचीवरचं मतदान केंद्र, आणि क्वेश्चन इथून मागं पण येऊन गेलेला आहे, लक्षात ठेवा. लडाख वगैरे नाही, लक्षात ठेवा. तर जगातील सर्वात उंचीवरील जे केंद्र आहे मित्रांनो, ते आहे ताशीगंग, लक्षामध्ये ताशीगंग, हिमाचल प्रदेशामध्ये ताशीगंग हे सगळ्यात मोठ्यावरील मतदान केंद्र. याच्यावरती क्वेश्चन येऊन गेलेला, काळजी करायचं कारण नाही, आता सांगता येत नाही येईन किंवा नाही यायचं, परंतु येऊन गेलेला आहे. त्याच्यानंतर लोकपाल जे आहे मित्रांनो, ह्या लोकपालला काय झालं मित्रांनो, लोकपालचा जो अधिनियम आहे मित्रांनो 2013चा अधिनियम आहे, सुरुवात झालेली, मात्र लागू जो झाला हा 16 जानेवारी 2014 ला लागू झाला लोकपाल. आणि पहिलेच लोकपाल होते आपले पी चंद्र घोष. पहिले लोकपाल कोण होते, पी चंद्र घोष. आपला काय डिजिटल बोर्ड नाही, मग लगेच पुढे नोटा लिहिल्या द्या, जिथं लिहिन तिथं तुम्ही पाहत राहा. पहिले जे होते आपले ते कोण होते, पी चंद्र घोष होते, लोकपाल. ओके, पहिले लोकपाल कोण होते, पी चंद्र घोष. पण मग आता कार्यकारी लोकपाल आहे, त्यांचा आता राजीनामा झाला, त्यांची मुदत संपली, मग आता कार्यकारी लोकपाल म्हणून कोण कार्य करते भारताचे, तर न्यायमूर्ती महंती, लक्षात ठेवा. खूप महत्वाचा क्वेश्चन, न्यायमूर्ती महंती हे काय करतात, कार्यकारी म्हणून काय करतात, ठिकाणी कार्य करतात. ओके, लक्षात सरळ कॉल करो आलेत की काय म्हणून ते रॉयल सरांना विचारायला, त्यांना माहित म्हणून जायला लगेच. हा, पहिली महिला आमदार परिषद तिरुअनंतपुरमला बसली होती, ठीक आहे, त्याचं काही. हा, एक क्वेश्चन फार महत्वाचा, तेलंगणा राष्ट्र समिती यांनी नुकतंच आपलं नाव बदलून काय केलेलं आहे, TDS जे होतं, लक्षात, TRS सॉरी, लक्षामध्ये त्याचं बदलून नाव काय झालेलं आहे मित्रांनो, तर भारत राष्ट्र समिती झाले, लक्षात ठेवा, भारत राष्ट्र समिती. कारण त्यांचं पहिलं टार्गेट काय होतं, TDSचं, TRSचं, का आंध्र प्रदेश पासून तेलंगणा बाजूला करायचं हे त्यांचं टार्गेट होतं, आणि त्यांनी ते साध्य केलं, म्हणून ते तेलंगणा वेगळं झालं. म्हणून ते तेलंगणा पुरतं मर्यादित न ठेवता TRSचा आहे त्यांनी BRS केला, लक्षामध्ये भारत राष्ट्र समिती केलं. TRSच्या ऐवजी काय केलं त्यांनी आता BRS या ठिकाणी काय केलेलं आहे, लक्षामध्ये. चला पुढे बघा मित्रांनो, अजून
हा भारतीय निवडणूक आयोगाचा आयकॉन, नॅशनल आयकॉन पंकज त्रिपाठी, नाव लक्षात ठेवा, पंकज त्रिपाठी भारतीय निवडणूक आयोगाचा नॅशनल आयकॉन म्हणून कोणाची निवड झाली मित्रांनो? पंकज त्रिपाठी यांची निवडणूक झालेली आहे, सॉरी यांची निवड झाली. आणि आता खूप महत्वाचा एक क्वेश्चन आहे जो खूप हार्ड क्वेश्चन आहे, येईल म्हणून वाटत नाही, परंतु लक्षात ठेवा. आणि अजून याच्यापेक्षा जे सोपे सोपे आहेत, राज्यसभा अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, नवीन पदाधिकारी, लेटेस्ट या 15-20 दिवसात झालेल्या चालू घडामोडी असतील, ह्या धुळवड सर घेणार आहेत, त्याच्यामुळे ते थोड्या वेळा त्यांचं पण लेक्चर चालू होईल. त्यानंतर हत्ती समुदाय, लक्षामध्ये हत्ती समुदाय म्हणजे एसटी कॅटेगरीचा दर्जा मिळालेला आहे, हत्ती समुदाय. आणि एक दुसरा आहे पहाडी समुदाय. लक्षामध्ये हत्ती समुदाय आणि पहाडी समुदाय हे दोन जाती एसटी, ही आहे हिमाचल प्रदेशमध्ये, ही आहे जम्मू काश्मीरमध्ये. पण एवढे राष्ट्रीय लेवलचे क्वेश्चन आपल्याला येत नाही, काळजी करायचं काही काम नाही. लक्षामध्ये ओके, टाइम झाला सर. ओके चला, त्याच्यानंतर पुढे पहा मित्रांनो, मानव विकास निर्देशांक आहे, भरपूर आहे, अजून भरपूर मोठं लेक्चर आहे, काळजी करायचं काही कारण नाही. हे करा लक्षामध्ये. आता याच्यानंतर सरांचं लेक्चर होईल, त्यांचं लेक्चर झालं. आता पहा आपल्याला जागतिक अर्थव्यवस्था अतिशय महत्वाचं क्वेश्चन. आता मी फक्त तुमचे 4च क्वेश्चन घेतो, फक्त 4 क्वेश्चन, आणि 4 क्वेश्चन असे डायरेक्ट येणारे क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. लक्षामध्ये जागतिक अर्थव्यवस्था म्हणजे भारताचं कितवं स्थान आहे मित्रांनो? खूप महत्वाचं. 10व्या नंबर पर्यंत पोहोचताना भारत डायरेक्ट 5व्या नंबर पर्यंत येऊ शकतोय, म्हणजे लक्षात ठेवा खूप महत्वाचे. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? अतिशय महत्वाचा क्वेश्चन असताना भारत कितव्या क्रमांकावर गेलेला आहे? पहिला क्रमांक साहजिक आहे, कोण असणार आहे? अमेरिका. लक्षामध्ये पहिला क्रमांक अमेरिका, दुसरा क्रमांक तुमच्या माहितीप्रमाणे चीन, तिसरा क्रमांक जपान, चौथ्या क्रमांक आहे जर्मनी, आणि 5व्या क्रमांक आहे माय इंडिया. लक्षात 5वा क्रमांक कोण आहे? सॉरी भारत. भारत माझा देश आहे. 5वा क्रमांक कोण आहे मित्रांनो? भारत आहे. लक्षात ठेवा, जगात अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने विचार केला भारत 5 नंबरला आहे, लोकसंख्येच्या दृष्टीने तो 2 नंबरला आहे. आता 1 नंबरला जरी गेला तरी अधिकृत जनगणनेनंतर तो 2 नंबर 1 नंबरला येईल. मात्र 1 नंबर लोकसंख्या आहे 142.87 कोटी. त्याच्यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर विचार केला तर भारत 7व्या क्रमांकाला आहे. ओके, रशिया 1 नंबरला आहे. मग मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आहे का भारतानंतर कोण आहे? युके, ग्रेट ब्रिटन, युनायटेड किंगडम, आणि नंतर कोण आहे? फ्रान्स. म्हणजे आता बघा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा आणि 7वा, म्हणजे 7 देश आहे इथं. लक्षामध्ये 7 देशामध्ये 7च्या 7 कोणी विचारले तरी तुम्हाला सांगता आले पाहिजे. पहिला विचारला तर अमेरिका आहे, अर्थव्यवस्था स्ट्रॉंग. दुसरा चीन, जपान, जर्मनी, आणि भारत किती आहे? 5. भारत 5, आणि युके आणि फ्रान्स. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर खूप महत्वाचा क्वेश्चन आपल्याला येतो बघा, एफडीआय गुंतवणूक कशी झाली भारतामध्ये बाहेरच्या देशांची, किंवा त्यांचा क्रम कसा होता, याच्यावरती आपल्याला मुंबईसाठी प्रश्न सांगतात नाही का? मुंबईचा क्वेश्चन इकॉनॉमिक्स वरती सुद्धा मुंबईला प्रश्न इथून मागे सुद्धा पाहिलेले आता सांगता येत नाही. म्हणून लक्षात ठेवा भारत 2022 मध्ये जो 2022चा भारत एफडीआय होता, एफडीआय हा कशा प्रकारे होता भारताची गुंतवणूक? लक्षामध्ये फॉरेन डायरेक्ट म्हणजे इन्व्हेस्टमेंट, तर सॅम एनएस लक्षात ठेवा, सॅम एनएस असं लक्षात ठेवा. सिंगापूर कोण होता आधी? सिंगापूर, अमेरिका, मॉरिशस हे पहिले 1 नंबरला होत्या. नेदरलँड झाले, नेदरलँड, आणि 5वा आहे स्वित्झर्लंड. 5वा कोणता आहे? स्वित्झर्लंड. हे 5 देश आहे का ज्यांचा क्रम आहे भारतामध्ये गुंतवणुकीचा. सिंगापूर, अमेरिका, मॉरिशस, नेदरलँड आणि सिक्कीम. आपलं सॉरी हे. चला त्याच्यानंतर मित्रांनो, आणि कोणत्या क्षेत्रात सगळ्यात जास्त एफडीआय कोणत्या क्षेत्रात? 1 नंबरला मित्रांनो संगणक. 1 नंबरला संगणक मध्ये सगळ्यात जास्त गुंतवणूक संगणक हे क्षेत्राशी रिलेटेड. दुसरं सेवा क्षेत्र, दुसरं जे आहे सेवा क्षेत्र, आणि तिसरं आहे वाहन क्षेत्र. हे पण कंबाईनच्या मापाचा झाला. लक्षात ठेवा संगणक क्षेत्र, वाहन क्षेत्र, एवढं काय आपल्याला आतलं येणार नाही, परंतु लक्षात ठेवा. चला ओके, पुढचा अतिशय महत्वाचा क्वेश्चन मी या ठिकाणी आता घेतोय मित्रांनो. खूप महत्वपूर्ण असा क्वेश्चन मी आता या ठिकाणी घेऊन राहिले. तो क्वेश्चन म्हणजे लक्षपूर्वक आहे का? हा क्वेश्चन 200% येण्याची दाट शक्यता असू शकते. तो म्हणजे समृद्धी महामार्ग. मित्रांनो समृद्धी महामार्ग आपण सहज बोलतो, मात्र त्याचं नाव समृद्धी महामार्ग नाही, त्याचं नाव खूप मोठं आहे. हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असं त्याचं पूर्ण नाव आहे. लक्षामध्ये मित्रांनो त्याचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आपल्याला माहिती, नागपूर ते शिर्डी पहिला टप्पा पूर्ण पण झालाय आणि चालू पण झालाय. पहिल्या टप्प्यामध्ये पहिला टप्पा कोणत्याच 2 शहरांदरम्यान सुरू झाला? नागपूर आणि शिर्डी. आणि मित्रांनो लक्षात ठेवा तो इकडून सुरुवात होती, नागपूरवरून सुरुवात होती त्याची, आणि इकडं कुठं चालू होतो? असा येतो महाराष्ट्रात, परत इथं वरून परत इथं मुंबईमध्ये जातो. मग ते जिल्हे
10 जिल्हे, ते 10 जिल्ह्यांपैकी आपल्याला असं नको येणार तर नाही एवढं अवघड, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही. आणि लक्षामध्ये पहिलाच बघा नागपूर, ह्या बाई नागपूर 1, 2 वाशिम, ओके, 3 अकोला, अकोला ऍक्च्युली वर जातो तिकडं, 3 अकोला, त्याच्यानंतर वाशिम, काय सॉरी वाशिम झाला, बुलढाणा, लक्षात ठेवा बुलढाणा, त्याच्यानंतर वर्धा, खरं तर वर्धा इथं पाहिजे होता आणि खरं तर वाशिम इथं पाहिजे होता, त्याच्यानंतर बुलढाणा, किती झाले 5 झाले, नागपूर, वर्धा, अकोला, वाशिम, बुलढाणा, जालना, जालना मग इकडं वर ना थोडासा जालना, मग नंतर औरंगाबाद, काय औरंगाबाद, औरंगाबाद अहमदनगर, औरंगाबादमधून अहमदनगरवरून नाशिक, अहमदनगरमधून नाशिक, आणि नाशिक मधून शेवटची एंट्री ठाणे. मग बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 असा 10 राज्यांमधून काय होतो तो प्रकल्प त्या ठिकाणी जातो मित्रांनो. आणि समृद्धी महामार्ग जो आहे हा तब्बल 3 याच्यातून जातो अभयारण्यातून. एक म्हणजे काटेपूर्ण अभयारण्य, दुसरं ठाण्यातलं तानसा अभयारण्य आणि कारंजा सौंड. ते ठीक आहे. हा तर त्याचा स्पीड बघा 120 ताशी डोंगराळ भागात, डोंगराळ भागात किती 120 ताशी आणि 150 ताशी सपाटीला, असं त्याचा काय समृद्धी महामार्गावरचा हे आहे. विद्यार्थी मित्रांनो अजून भरपूर चालू घडामोडी आहेत आणि भरपूर लेक्चर या ठिकाणी अजून होणार आहेत, त्याच्याबद्दल काही शंका हे करू नका, कारण का ओके भरपूर लेक्चर मोठं आहे. आताशी पाऊण तासच लेक्चर झालं, अजून भरपूर आहे. जी माहिती आतापर्यंत दिली ती आवडली असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा, खूप महत्वपूर्ण व्हिडिओ आहे. आणि याच्यानंतर आता धुळगड सर लेक्चर घेणार आहेत चालू घडामोडीचे लेटेस्ट महत्वाचे एकदम आत्ताचे निवडणूक आयुक्त कोण वगैरे 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 एकदम लेटेस्ट. मी थोडंसं 3 महिने पाठीमागचं घेतलं होतं, ते आता एकदम लेटेस्ट 3 आठवडे पाठीमागचं प्लस ह्या महिन्यातलं आणि पुढचं नाही मागचं आलं लक्षामध्ये ते लेक्चर त्या ठिकाणी घेणार आहेत. चला तर मग सर लगेच लेक्चर सुरू करतील. ओके, धन्यवाद.